तर लास्ट एक्झाम्पल घेऊया आणि हा टॉपिक एंड करूया. तर एक्झाम्पल नंबर 5, x equal to a cos cube t and y equal to sin cube t, comma, show that dy by dx is equal to minus of cube root of y by x किंवा कधी कधी काय देतील y by x raised to 1 by 3. बरोबर, दोघांचं मीनिंग सेम आहे. तर पहिल्यांदा आपण गिवन फंक्शन ओळखायचं कसं रे, x y सोडून t दिलाय बघा. आपण याला काय म्हणतो, t आहे पॅरामेट्रिक फंक्शन. कधी कधी इथं t च्या ऐवजी थीटा पण देतील फसवण्यासाठी, मग विथ रिस्पेक्ट टू थीटा करायचं. आता गिवन काय दिले, x is given as x equal to a cos cube t. मग cos cube t लाच आपण कसं म्हणू शकतो रे, cos t whole cube, cos t whole cube. आणि आपल्याला f of x raised to n यूज करावा लागेल. बरोबर, तर सिम्प्लिफिकेशन साठी दोन स्टेप ठेवतो इथे मी आणि इथं डिफरन्शिएट करूया आपण. बरोबर, तसंच and त्याला म्हणूया इक्वेशन 1 and y is equal to y काय आहे, y equal to a sin cube t, y equal to a sin cube t. तर प्रिंटिंग मिस्टेक आहे, a लिहून घ्या, a sin cube t. त्याला म्हणूया इक्वेशन 2. बरोबर, तर व्हॉट इज स्टेप नंबर फर्स्ट इज differentiate equation number 1 with respect to t because x is function of t. मग differentiate करा, x चा डेरिव्हेटिव्ह with respect to t dx by dt is equal to a तसाच आहे. आता other than t आलाय म्हणजे तर आपल्याला काय कन्सिडर करावं लागेल, f of t काय कन्सिडर करावं लागेल, f of t raised to n म्हणजेच d by dt of चलिए अपन हा फॉर्मूला, तर d by dt of f of t raised to n काय, जसा f of x raised to n चा काय तो n f of x, मग f of x ला रिप्लेस करूया f of t ना raised to n minus 1 into f dash t. तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. म्हणजेच काही n ची व्हॅल्यू किती, 3. f of t कोण आहे, cos t raised to n minus 1 म्हणजे 3 minus 1 into डेरिव्हेटिव्ह ऑफ f of t म्हणजे cos t चं डेरिव्हेटिव्ह minus sin t. त्याला म्हणूया इक्वेशन नंबर 3, इक्वेशन नंबर 3. बरोबर, आता सिमिलरली काय करूया, differentiate equation number 2 with respect to t. मग y चा डेरिव्हेटिव्ह with respect to t काय येईल रे, dy by dt. सेम इथं sin cube t ला आपण sin t whole cube म्हणू शकतो. म्हणजेच t क्यूब असतं तर डायरेक्टली 3t स्क्वेअर म्हणलं असतं, पण अदर दॅन t म्हणून त्याला काय कन्सिडर करूया आपण, f of t आणि n कोण झाला 3. मग पुट करूया फॉर्म्युला व्हॅल्यू n f of t raised to n minus 1 into f dash t. म्हणजेच a कॉन्स्टंट तसाच राहील, n ची व्हॅल्यू किती 3, f of t is sin t into f dash t means derivative of sin t is cos t. त्याला म्हणूया इक्वेशन नंबर 4. तर हा फॉर्म्युला वापरला दोन्ही ठिकाणी, कॉमन आहे म्हणून आपण मध्ये लिहिलाय. आता आपल्याला काय फाइंड करायचे, dy by dx प्रूव्ह करायचे, t एलिमिनेट करावं लागेल. बरोबर, तर काय करावं लागेल, डिव्हिजन. म्हणजे व्हॉट इज स्टेप नंबर 3, डिवाइड 4 by 3. कारण की आपल्याला काय फाइंड करायचे, dy by dx. तर डिवाइड इक्वेशन 4 by 3 म्हणजे LHS चे डिव्हिजन होईल, RHS चे होईल. तर dy by dt आपण काय येईल, dx by dt. मग काय करायला, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ dy by dt इज
व्हॅल्यू ऑफ dy बाय dt इज अरे a3 म्हणजे 3a sin t, सॉरी एक न पॉवर कमी करायची झाली आपली, 3a sin t स्क्वेअर cos t, म्हणजे काय a3 म्हणजे ती 3a sin t स्क्वेअर ला आपण sin स्क्वेअर t म्हणू शकतो आता इनटू cos t dt अपॉन what is value of dx by dt is a3 into cos t square minus sin t, तर काय करूया मायनस साइन पुढे घेऊया, म्हणजे मायनस a3 म्हणजे 3a cos t स्क्वेअर म्हणजे ती cos स्क्वेअर t इनटू हा sin t, यानी की मायनस साइन पुढे घेतला आपण पुढे, हे मायनस साइन पुढे शिफ्ट केला आपण पुढे. आता बघा बरं सेम टर्म गेट कॅन्सल, 3a गेट कॅन्सल, न्यूमरेटरला sin स्क्वेअर t डिनॉमिनेटरला sin t म्हणजे न्यूमरेटरला एक sin t शिल्लक आहे, हे मायनस साइन सेंटरला लिहा, न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला किंवा सेंटरला फरक पडत नाही. इथं cos t न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला cos स्क्वेअर t स्क्वेअर असल्यामुळे डिनॉमिनेटरला एक cos t शिल्लक आहे, dt गेट कॅन्सल dy बाय dx. पण इथं प्रूव्ह दॅट नसतं म्हणलं तर मायनस sin अपॉन cos t काय असतं tan t, पण आपल्याला रिक्वायर्ड काय मायनस ऑफ क्यूब रूट ऑफ y बाय x, तर या फॉर्म मध्ये आपल्याला आन्सर आणायचे. मग याच्यावरून a इनटू काय इकडे आला काय होईल डिवाइड होईल, म्हणजे आपल्याला sin t आणि cos t एलिमिनेट करावं लागेल, म्हणजे x बाय a काय cos t होल क्यूब, पण हा क्यूब आहे LHS ला आलं क्यूब रूट ऑफ x बाय a which is cos t, बरोबर, म्हणजे cos t ची व्हॅल्यू मिळाली. सिमिलरली इथं a इनटू LHS ला डिवाइड होईल, म्हणजे y बाय काय मिळाला sin t होल क्यूब. आपल्याला sin t ची व्हॅल्यू काढायची, क्यूब RHS ला आहे, दोन्ही साइडचा जर क्यूब रूट घेतला तर काय होईल कॅन्सल होईल, क्यूब गेट कॅन्सल, म्हणजे क्यूब रूट ऑफ y बाय a इक्वल टू sin t, ही व्हॅल्यू मिळाली sin t ची. मग पुट करा मायनस ऑफ sin t इज, अरे sin t इज क्यूब रूट ऑफ y बाय a, sin t इज क्यूब रूट ऑफ y बाय a अपॉन cos t इज क्यूब रूट ऑफ x बाय a, क्यूब रूट ऑफ x बाय a. मग क्यूब रूट कॉमन आहे, सॉरी सेपरेट आहे, ते काय करूया आपण कॉमन करूया, म्हणजे ती y बाय a अपॉन x बाय a गेट कॅन्सल, कारण की न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर सेम आहे, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर सेम आहे, गेट कॅन्सल, फायनली वी गेट मायनस ऑफ क्यूब रूट ऑफ y बाय x, ही व्हॅल्यू मिळाली dy बाय dx.